हा केक फारच सुंदर झाला होता. हाय, मी तुमची फ्रेंड रुपाली. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही माझ्या चॅनेलमध्ये बघू शकता फॅशन, ब्युटी, कुकिंग, बेकिंग आणि ट्रॅव्हलशी रिलेटेड काही व्हिडिओज. आजचा विषय आहे बेकिंग. आज मला गिफ्ट केकची ऑर्डर आली होती, तर त्यासाठी मी केक आधीच बनवून घेतला होता, सेट करून घेतला होता आणि नंतर एका मोठ्या बोर्डवरती मी त्याला असेंबल करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती छान असे क्यूटसे रोजेस, जिप्सी हे सगळं लावून घेतलं. त्यानंतर जे काही मेसेजेस होते त्या केकवरती मी त्याचं पेपर प्रिंट काढून घेतलं होतं आणि ते सगळीकडे असेंबल करून घेत होते. असं चारही बाजूने जे काही मेसेज होते ते सगळे मी केकवरती अप्लाय करून घेतले. आणि आता इथे मी कॅलेंडर बनवून घेत आहे आणि आधीच मी छोटे छोटे फाउंडन्सचे हार्ट्स बनवून ठेवले होते की जेणेकरून ते सेट व्हावे नीट. त्यामुळे कधीही तुम्हाला, जसं मी लास्ट टाईम सांगितलं होतं ब्लॉगमध्ये, की जर फाउंडनचे कॅरेक्टर्स किंवा टॉपर्स बनवायचे असतील तर ते तुम्ही आदल्या दिवशी जरी रात्री बनवून ठेवलात तर खूपच छान आहे. कारण जर लगेच तुम्ही बनवून ते केकवरती अप्लाय केलात तर ते केकवरती विरघळतात. आता मी बोर्डवरती कॅलेंडर तसंच जे काही मेसेज आहे ते सगळं स्टिक करून घेत आहे. तुम्हालासुद्धा जर असंच छान छान केकच्या डिझाईन शिकायच्या असतील तर नक्कीच आपला लवकरच बेकिंगचा क्लास येत आहे घाटकोपरमध्ये. तर तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर मी ह्याची अपडेट लवकरच देईन तुम्हाला. आणि त्यानंतर मी अगदी 4 रोजेसचा इथे छोटासा क्यूटसा असा बुके बनवला होता. तो सुद्धा मी बोर्डवरती असेंबल करून घेत आहे. आणि जे काही आधी मी सुरुवातीला छोटे छोटे फाउंडनचे हार्ट्स बनवले होते ते केकवरती आणि बोर्डवरती छान असे सेट करून घेत आहे. त्यानंतर गोल्डन बॉल्स टाकून छानसा असा केक रेडी करून घेतला आहे. तुम्हाला सुद्धा असा छान कस्टमाइज केक हवे असतील तर मला नक्की DM करा आणि आपला इन्स्टा ID आणि यूट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा. तर मला नक्की सांगा हा केक कसा झाला आहे, तुम्हाला सुद्धा आवडला की नाही, मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.